ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी 150 तक्रारींवर गुरुवारी सुनावणी पार पडली आहे। यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावलाय। 7,500हून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या 2 दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता। या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांचं आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। वॉटरफ्रंट, अर्बन फॉरेस्ट पार्क, सांस्कृतिक केंद्र, सायन्स पार्क, स्नो पार्क, विविंग गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, आध्यात्मिक सुविधा केंद्र यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलाय। या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्यात। या तक्रारींवर गुरुवारपासून सुनावणी घेण्यास सुरुवात झाली। टप्प्याटप्प्याने ही सुनावणी घेतली जाते। पहिल्याच दिवशी 150 तक्रारींवर सुनावणी पार पडली। यामध्ये तक्रारदारांचे म्हणणे पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदवलेल्या तक्रारीचा समावेश होता। अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लावला। 7,500हून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते।